नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर आज फायनली आपलं काम झालंय. ते मी 2-3 दिवसापासून म्हणत होते की आपल्याला मका काढायची. तर मका काढून जी आहे ती झाली आहे. हे बघा, पूर्ण इथली मका आता गेली आणि बाकीचा भुसा जो आहे तो आपण इकडं टाकलाय. पोळ अशी टाकल्यामुळं इथं मातीचा गंज होता, तुम्ही बघितलं असेल. तर त्या मातीच्या गंजामुळं आपण मका काढली त्यावेळेस आणल्या तशी पोळ इथंच मारीत राहिलो आणि जसे ट्रॅक्टर आले तसे इथंच टाकीत राहिलो. त्याच्यामुळं आपल्याला याच्यामध्ये टाकायचं होतं भूस सगळे. याचं कुट्टी जी आहे ती मक्काची कुट्टी, हा भूस सगळं आतमध्ये गेलं असतं. पण मग तिथं ती माती असल्यामुळं अशी तिकडं पोळी घालता नाही आल्या आणि सगळ्या पोळी ज्या आहे ते इथं पेसच नाही राहिलं त्याला मशीन लावायला. मशीन जर इथं लागलं असतं तर डायरेक्ट भूस पण मध्ये गेलं असतं आणि ज्यावेळेस कुट्टीचे आपण टारल्या भरून आणलं होतं त्या पण आतमध्ये गेल्या असत्या. पण आता हा इतका मोठा कुटाणा झाला आहे, परत आता हे भरून आपल्याला याच्यामध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. तर दोन्ही कुट्टी ज्या आहेत त्या दोन्ही या बाजूनी झाल्या बघा, या बाजूनी त्या बाजूने ती कुट्टी झाली, या बाजूनी हा भुसा झाला आहे. तर दोन्ही पण आता आतमध्ये आपल्याला टाकावं लागणार आहे. आणि इथं एवढं या पडल्या बिट्ट्या. तर ज्यावेळेस ह्या बिट्ट्या 2-2, 3-3 गोऱ्यासाठी मी 10-10, 12-12 अशा बिट्ट्या सोललेल्या होत्या. मुलं आले त्यावेळेस शेक करायला किंवा 2 दिवस आम्ही चूल पेटवली होती त्याच्यासाठी फक्त त्या 4-4, 5-5 बिट्ट्या ज्या आहेत त्या घेऊन जायचे. आणि म्हणजे तेव्हा मिळत नव्हत्या ना, आता एवढं पडलं आहे बघा आता मुलांनी थंडीचं शेक करायला. तर आम्ही दोघंही त्याच्यामुळं काही एवढं बाहेर निघत नाही. तर आता मुलं नाही आणि एवढं मोठं. तर मका किती झाली ते पण दाखवते पहिले. तर आज औषध फवारणी पण परत करायची. हे बघा, औषध परत घेऊन आले. तर आज परत औषध फवारणी जी आहे ती करायची. तर भुसाचं इतकं अवघड काम झालं आहे, मी तुम्हाला ते पण दाखवते. तर हे बघा, एवढी मका झाली बघा पूर्ण. इथून तिथून जशी आपली मकाची पोळ पडली होती तशी दाण्यांची पण पडली आहे. तर आपलं घरचंच कागद होतं त्याच्यामुळे ताण नाही आणि टाकून दिली आहे. तर मका आपली जी आहे त्या भरपूर दिवस झाले काढून, त्याच्यामुळं वाळवायची गरज नाही. आधीचीच भरपूर वाळलेली ती, त्याच्यामुळं काही गरज पडणार नाही वाळवायची. तर हे बघा, इकडं काही भुसा पडला. अर्धी पोळ जी आहे ती तिथून तिकडं काढली त्या भुसावरती आणि तिथं त्या बिट्ट्या पडल्या आणि इथं पूर्ण चाळीमध्ये टाकून दिले बघा. कारण की मशीनला लावायलाच कुठं लावायचं कळतच नव्हतं. आणि तिथं जर टाकलं असतं तर पूर्ण येण्या जाण्याचा रस्ता पूर्ण बंद झाला असता, मग रस्ताच नाही जायला यायला आपल्या नवावरामध्ये. त्याच्यामुळं मग त्या भुस्यावरती कुट्टीवरती काय भुसा लावला नाही. मग इकडंच इकडं मशीन लावून इथं हे काम करावं लागलं. तर आपल्याला तेवढाच भुसा शक्यतो लागणार आहे. बघू आता हा भुसा पण परत इथं वाहून न्यावा लागेल. आणि इथं पडले एवढ्या बिट्ट्या, असं झालं आहे प्रॉब्लेम. पण बरं झालं निघून गेलं आणि काम पण होईलच आता ते पण. आणि आहो गेले त्याच्यासाठी बांधाचं थोडंसं, बांधाला अजून एवढे काही गवतं राहिले नाही, पण थोडंसं आहे बारीक नेरी जे आहे ते कापून आणायला. कारण की तो पण दिवसभर खुराकवरच राहतो. आणि कोरडी कुट्टी आता सकाळी पानं टाकली, पानं इतके भारी खाल्ले त्याने. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये.